साहेबांनी 10 वर्षात कामं केली कायच केली नाही हो, काय नाही हो. उलट ते बिचारा आमच्या देवळाला निधी मागायला गेली, ताणून लावली माणसाची. अरे काय भीक मागून देऊ म्हणता काय म्हणलं. कसं असते, काळी झालेल्या माणसाला जसं पिवळं दिसते तसं त्यासनी सगळं जगच तसं दिसते. केपी साहेब काही काम न करता, काही न, आजची 7वी इलेक्शन तसंच लढवायला आला. केपी साहेब पण 30 वर्षापूर्वी ट्रक ड्रायव्हर होते. आता जर त्यांची हिस्ट्री बघितलं तर कोट्यावधी अब्जावधी आहे. त्या बिचाऱ्याला कुणाला काही देऊच वाटत नाही. आंबेडकर साहेब हे गरीबातनं वर आले. आंबेडकर साहेबांनी माणसं कमवली, जनता कमवली. राजघराण्यातून त्याला आमदार व्हीत आलाय अशातला काय भाग नाही. इस्टेट वगैरे कमवली, नेत्यांचा फक्त भ्रम आहे. तुम्ही आम्हाला काय 80% मतदान देतो म्हणून सांगितलं, आम्हाला काय दिलं नाही सा काय. ते 60%वर तुम्ही थांबलं सा, म्हणजे 60% म्हणजे काय मत त्यावेळेला काय कमी दिली का केपी साहेबांनी. केपी पाटील साहेबांनी आमचं गाव बघितलेलं नाही. ते म्हणले नाही म्हणले. मग त्यावेळी आम्ही म्हणले बाबा तुमच्या पाया पडतो, आम्ही चुकलो, तुमच्यापर्यंत आलो. गावातलं सरपंच पद सुद्धा त्याने अजून मुलगा सून आपण घरातच. आम्ही परत जातो आणि तुमच्याकडे पुन्हा आम्ही काय परत येणार नाही. आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आणि आजपर्यंत ते काय आमच्याकडे आले नाही. गावात साधे मेले तरी, कोणीही मेले, कुठलीही व्यक्ती मेली तरी आमदार साहेब हे त्या दिवशी 2 दिवसात हजर होता. नेते मंडळीचं जरी कोणतरी काहीतरी झालं तरी आम्ही केपी साहेबांना इकडे बघायला येत नाही. एक धरण बांधले शाहू महाराजांनी म्हणून त्यांच्या वंशज असले आम्ही भरघोस मतांनी निवडून दिले. पण आमच्या साहेबांनी 5 धरणं बांधली, त्यांचं तुम्ही नाव घेऊन असा विकास केलेला दिसत नाही. आम्ही त्यांना कसं मतदान करायचं आणि कसं आमचा आमदार म्हणायचं त्यांना. 5 धरणांचं पाणीपूजन तिने केलंय. त्यांचा अभ्यास करून तुम्ही त्यांना किती मताने निवडून द्यायला पाहिजे. असा आमदार आम्ही कुठलाही बघितला नाही. समजा इथे केपी साहेब उभा केलेत आणि आंबेडकर साहेब जरी उभा केलेत, केपी साहेबांना मोजून 4 नाव गावातले माहिती, तेवढीच 4. 5वा माणूस त्याच्यामध्ये 200 माणसांची नाव. आंबेडकरांनी माणूस मेले गेलं तरी आंबेडकर साहेब 10ला उभा आहे. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचे जे वातावरण जे आहे ते आता अगदी जोमानं तापलेलं आहे आणि प्रत्येक गावागावांमध्ये या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. काही 2-3 दिवसांवरच मतदानाची प्रक्रिया होणार आहे. मी सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाअंतर्गत कुडुत्री या गावातील नागरिकांशी काही मी संवाद साधणार आहे. त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण हेच जाण्याचा प्रयत्न मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. आणि या गावातील काही नागरिक आहेत माझ्यासोबत, आता मी त्यांच्याशी बोलतो. काका काय सांगाल की आता सध्या विधानसभा निवडणूक आहेत, काय वाटतं इकडं कुणाचं वातावरण आहे? इकडं वातावरण आंबेडकर साहेबांचंच आहे. का हो? आंबेडकर साहेबांचा म्हणजे पर्सनल टचअप आणि वैयक्तिक कामाच्या जीवावर त्याच आमदारकीची निवडणूक अगदी सहज जिंकणार आहेत. भले ते कोण पुढारी संस्था वगैरे काही जरी नसले तर अंडर करंट एवढा लोकांच्यात आहे की लोकांनीच म्हणा ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्यामुळे अगदी सहज 50,000च्याच लीड शिडीला अशी आमच्या खात्री आहे. बर, अंडर करंट हे म्हणतात, पण विकास तरी झाला पाहिजे ना आपल्या गावात. सर्व गावामध्ये किंवा सर्व भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्ते असतील, शाळा असतील, परत सगळाच विकास चांगल्या पद्धतीने साहेबांनी केलेला आहे. पण तो विकास दिसतोय कुठं? निकृष्ट दर्जाचा जो झालाय तो निकृष्ट दर्जाचा झाला नाही, असं बाहेरचे मत, असं अपोजिट मत आहे. साहेब प्रत्यक्ष विकास झालेला आहे. आमदार हे सर्वसामान्यांचे आहेत, हे जनतेचे आमदार आहेत. इथं फक्त नेते मंडळी नाहीत म्हणून ते तुम्हाला वेगळे वाटत. साहेब नेते मंडळी फक्त नाहीत, सगळे जनतेचे आमदार आहेत. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कोणताही प्रॉब्लेम मुद्द्यावर न नेता कुठंतरी गावागावात गट्टातळा ह्यो इकडं त्यो तिकडं अशा पद्धतीची निवडणूक न्यायला ही चुकीची पद्धत आहे. समोरच्या उमेदवारानं ही निवडणूक विकासावर बोलली पाहिजे. मी या 10 वर्षात काय केलंय, माझं 10 वर्षाचं विजन हे आहे. 10 वर्षात कामं केली कायच केली नाही हो, काय नाही हो. उलट ते बिचारा आमच्या देवळाला निधी मागायला गेली, ताणून लावली माणसाची. बर, पलीकडल्या शिर्लीकर गेली देवळाला निधी मागाय. अरे काय भीक मागून देऊ बांधता काय म्हटलं, अशी पद्धत आहे त्यांची. 10 वर्ष झालं केपी पाटील साहेबांनी आमचं गाव बघितलेलं नाही. फक्त मागच्या वेळी 15 वर्षापूर्वी सांगितलेला हा रस्ता करतो, हा रस्ता करतो, हा गैबीचा रस्ता करतो, त्या गैबीच्या रस्त्याने खाली असं फक्त ते म्हणतात. बिचारा काय 20 वर्षाचा रस्ता ते अजून तसाच आहे. आमदार साहेबांनी त्या रस्त्यासाठी आता मी म्हणतोय सर्वसामान्यांची माणसं कोणतरी काहीतरी एक्सपायर झाला राहू देत, नेते मंडळीचं जरी कोणतरी काहीतरी झालं तरी आम्ही केपी साहेबांना इकडे बघायला येत नाही. मग आम्ही त्यांना कसं मतदान करायचं आणि कसं आमचा आमदार म्हणायचं त्यांना? त्यांनी जे सांगतात तर तुझ्या मतानं तुम्हाला सांग की काय वाटतं इथं विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर
त्यांच्या 10 वर्षाचा कार्यकाळ आणि या आंबेडकरांचा 10 वर्षाचा कार्यकाळ काय होता? या 10 वर्षाच्या काळात कुडुरे गावात 3,30,00,000चा निधी कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या कलेश्वर देवाला क वर्ग दर्जा, ग्रामपंचायतीला 25 लाखाचा निधी, रस्ते गट्टेसला 3 कोटी रुपये असा निधी, सर्व निधी असा मिळवून दिलाय. आणि कार्यसम्राट आमदारांचं कामच विषयच वेगळा आहे. गावात साधे मेले तरी, कोणीही मेली, कुठलीही व्यक्ती मेली तरी आमदार साहेब हे त्या दिवशी 2 दिवसात हजर होतात. असा आमदार आम्ही कुठलाही बघितला नाही. त्यांचं कामच तसं आहे आणि आता हाती होणार यात काही ती मात्र शंका नाही. आपण राधानगरीचा इतिहासच आहे ना का 2 वेळा आमदार झाले की तिसऱ्यांदा नाही. काही नाही. ही जनता उचलून धरते. काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या माणसाला ही जनता उचलून धरते. पण सर्वसामान्य लोकांचा सोडून ठराविक लोकांचाच विकास करणाऱ्या माणसाला उचलणार आहे का? कोणी सांगितलं? म्हणजे आम्हाला विकास दिसतोय. आमचं कसं असतंय, काळी झालेल्या माणसाला जसं पिवळं दिसते तसं त्यासनी सगळे जगच तसं दिसते. विकास केलेला दिसत नाही. ज्या रस्त्यात आमदार साहेब ते केपी साहेब गेल्यात तो रस्ता आंबेडकर साहेबांनीच केला. ज्या हाय मास्कच्या खाली साहेबांची सभा होती केपी साहेबांची, तो पण दिवा आंबेडकर साहेबांनीच लावला प्रत्येक गावात. पण त्या दिव्याखाली अंधारच आहे. निवडणूक विधानसभेची आहे. विधानसभेवर बोललं पाहिजे, विकास कामावर बोललं पाहिजे. तो मुद्दा सोडून कारखान्याच्या दरावर ह्याच्यावर निवडणूक चालली आहे. जी कारखान्याची निवडणूक काल कोणतरी आपण 5 वर्षापूर्वी काय केले? आमदार साहेब जसे म्हणतात की नाही, आपण 10 वर्ष मी काय केले आणि मी इथनं पुढे 5 वर्ष काय करणार निवडून आल्या, ते केपी साहेबांनी प्रत्येक जनतेला दाखवलं पाहिजे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे आणि ठराविक व्हिजन ठेवून निवडणूक झाली पाहिजे. म्हणजे आमदार साहेबांचे 5 वर्षाचं व्हिजन आहे. मी 5 वर्षात हे करीन, हे म्हणजे 100% अनुदान स्कीमा असतील, त्यांच्याकडे एक व्हिजन आहे. या मतदारसंघाचं व्हिजन आत्ताचा आपला मतदारसंघ साधारण ट्रॅकवर आलाय. एक दुर्लक्षित, धुळा खाणारा किंवा काय असा मोठा रोजगार उपलब्ध केला. मग विद्यमान आमदारांनी काय केलं? कुठला रोजगार? कुठला संघाना? कारखान्याच्या बाबतीत सोडून कारखाना का सगळ्यांचा सभासदांचाही कारखाना आहे तो तिने वैयक्तिक केलेला नाही. आणि दुसरा त्यांचा विजय म्हणजे त्यांनी काम केलं असं कुठलं दाखवावं की 10 वर्षी त्यांनी आमदारकी भोगली. तिने भोगली नसती तर भाग, पण त्या 10 वर्षात आणि या 10 वर्षाचा कायापालट कुणी केला हे दिसतो ना जनतेला. जनता त्यांच्या पाटणं, संपूर्ण त्यांच्या जनता पाटणं. तुमच्या गावातल्या गटातटावर काय अवलंबून वाटतं? ही गटातटाची निवडणूकच नाही, ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक चालली आणि वैयक्तिक आमदार साहेबांचा वैयक्तिक टच इतका चांगला आहे की ती माणसाला ओळखतात. समजा इथे केपी साहेब उभा केलेत आणि आंबेडकर साहेब जरी उभा केलेत, केपी साहेबांना मोजून 4 नाव गावातले माहिती, तेवढीच 4. 5वा माणूस त्याच्यामध्ये 200 माणसांची नाव, आंबेडकरांचं माणूस मेले गेलं तरी आंबेडकर साहेब हळीला उभा आहे. या प्रचार सभा आता तुमच्या इकडे व्हायला लागल्या, त्या प्रचार सभेत मग आंबेडकरांना टार्गेट का केलं जाते? नाही, ते त्यांचं कामच आहे. नाही, त्यांचं कामच आहे. विरोधकाचं काय, विरोधकाला काहीतरी काम पाहिजे काय नको. विषय असा आहे, हा माणूस केपी साहेब काही काम न करता, काही न, आजची 7वी इलेक्शन तसंच लढवायला आलाय. त्या बिचाऱ्याला कुणाला काही देऊच वाटत नाही. गावातलं सरपंच पद सुद्धा त्याने अजून, मुलगा सून आपण घरातच. बर मामा, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. हे आता तरुण आहेत म्हणून हे आता बोलतील अगदी, पण तुमचा अनुभव, तुमचं इथला राजकीय अभ्यास आणि तुम्ही अनेक वेळा आमदार बघितलेले आहेत, काय वाटते तुम्हाला? विकास तुमच्या इथं दिसतोय का? विकासापेक्षा आमदार साहेबांनी म्हणजे आंबेडकर साहेबांनी आज या ठिकाणी गोरगरीब जी माणसं आहेत आणि जी माणसं अडचणीत आहेत त्या माणसांनी हातभार लावायचा. मग त्या आरोग्य खात्यातला असू देत आणि बाकीच्या कुठल्याही गोष्टी, ह्या सगळ्या शासकीय योजना ज्या आहेत त्या गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आंबेडकर साहेबांनी केलंय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आंबेडकर साहेब हे गरीबातनं वर आल्या. हे काय मोठा म्हणजे राजघराण्यातनं त्याला आमदार व्हीत आलाय अशातला काय भाग नाही. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा असा की ह्या जे पुढारी मोठं आता आहेत सध्या ह्या आपल्या राधानगरी भुदरगडमध्ये, त्या पुढाऱ्यांनी आता ह्यो डुईजर बॅटर आला आहे. शो गरीबापर्यंत तो पोहोचलाय आणि आम्ही काय त्या गरीबापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते त्यांना ते डुईजर वाटल्यामुळं त्यांना शो 3 वेळा तो आता 3ऱ्यांदा आमदार होणार आहे ते त्यांना ते भगवान झाले. पण ते पण पोहोचलेच किंवा असं म्हणतात. कोण विरोधक आता जे आहेत, केपी पाटील असतील, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी विकास कामं केली, भेटली नाही. विकास कामं काही केलेलीच नाही. 10 वर्षे काही केलं नाही. उदाहरणार्थ आम्ही सांगतो, ग्रामपंचायतीमार्फत आम्ही केपी पाटील साहेबांच्याकडे गेलतो आणि असंच आमचं काम तेवढं आम्हाला करा काय, तर ते त्यावेळेला काय म्हणले माहिती काय की तुम्ही आम्हाला काय 80% मतदान देतो म्हणून सांगितलं, आम्हाला काय दिलं नाही सा.
काय ते 60% तुम्ही थांबलं म्हणजे 60% म्हणजे काय मत त्यावेळेला काय कमी दिली काय केपी साहेबांनी आणि त्यांनी ते म्हणले नाही म्हणले. मग त्यावेळी आम्ही म्हटले बाबा तुमच्या पाया पडतो, आम्ही चुकलो, तुमच्यापर्यंत आलो, आम्ही परत जातो आणि तुमच्याकडे पुन्हा आम्ही काय परत येणार नाही. आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आणि आजपर्यंत ते काय आमच्याकडे आलेच नाही. बर दादा तुम्ही काय सांगाल, आता तुमच्या जर अनुभव बघितला, इथल्या गावची परिस्थिती जर बघितली तर तुमच्या इकडं विकास कामं कशी झाली हो? आमच्या इथं विकास कामं ही भरपूर प्रमाणात झाल्यात आणि मला एक सर्वसामान्य लोकांना सांगायचं आहे, जसा राधानगरीमध्ये आपण शाहू महाराजांनी एक धरण बांधले, शाहू महाराजांनी म्हणून त्यांच्या वंशजांनी आम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं. पण आमच्या साहेबांनी 5 धरणं बांधली, त्यांचं तुम्ही नाव घेण्यासा आवर्जून 5 धरणांचं पाणीपूजन तिने केलंय. त्यांचा अभ्यास करून तुम्ही त्यांना किती मताने निवडून द्यायला पाहिजे, हे सर्वसामान्य लोकांनी अभ्यास करून साहेबांनी भरघोस मताने निवडून द्यायला पाहिजे. ही अशी माझी इच्छा आहे. आता त्यांच्या विरोधात पण आता मशाल घेऊन मातबर नेतेच उतरलेत की अहो नेते आहेत, हो नेते आहेत. जसं मंडलिक साहेबांच्या पाठीमागे जनता होती आणि राजे साहेबांच्या पाठीमागे सगळे नेते होते. विजय शेवटी मंडलिक साहेबांचा झाला त्यावेळी, तसं आता नेते आहेत भरपूर, सर्वसामान्य जनता आहे आमच्या पाठीची, त्यांच्या ताकदीवरच आम्ही निवडणूक धरली हो. आणि साहेब हे पूर्ण तळागाळापर्यंत प्रत्येक लोकांच्या पूर्ण प्रत्येकाच्या आडी अडचणी सगळ्या तिने सॉल्व्ह केलेले, म्हणजे प्रश्न सगळ्यांचं मार्गी लावलेले आहे तिने. आणि ह्यांचं आता काय व्हायला लागले, प्रश्न त्यांचे मार्गी लावत असताना वशीला लावा लागते. नाही साहेबांच्या परी डायरेक्ट जायचं. आता हे लोकांनी ह्या नेते मंडळींनी जास्त दुखणं यायला लागले, येण्याचं कारण काय, डायरेक्ट कुणाचं काम असलं तर तो साहेबांच्या पुढे जातोय आणि करून येतोय. त्यांचा मध्यस्थीपणाचाही संपला नाही, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू संपत आल्यामुळे. प्रकाश आंबेडकर तुम्ही म्हणताय त्यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात, तो काय मुद्दा आहे? भ्रष्टाचार करून जमिनी लाटल्या हे फक्त नेते मंडळी म्हणतात, जनता म्हणत नाही. जनतेनं त्यांच्या कार्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांच्या विश्वासावर प्रेम केलं आहे, म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे. आता नेते मंडळी पाहिजे त्या पद्धतीनं नको ते बोलतात का, हे प्रकाश आंबेडकर असं केलं तसं केलं, शेती घेतल्या, ह्या फक्त अफवा आहेत. जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी राहणार आणि जनताच त्यांना निवडून देणार, हा आमच्या जनतेला आश्वासन आहे. जनता त्यांना निवडून देणार असं म्हणतात. दुसरीकडे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन विरोधक पण या निवडणुकीच्या प्रचारात आता सक्रिय आहेत. काय वाटतंय तुम्हाला? विकासाच्या जोरात 2014ची पुनरावृत्ती या राधानगरी विधानसभा मतदारसंघात होणार आणि प्रकाश आंबेडकर तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार आणि प्रकाश आंबेडकर हे नामदार होणार, एवढं बाकी याच्यात तीन मात्र शंका नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रष्टाचार केला असं म्हणतात लोक. केपी साहेब पण 30 वर्षापूर्वी ट्रक ड्रायव्हर होते. आता जर त्यांची हिस्ट्री बघितली तर कोट्यावधी अब्जावधी आहे, ते कोण नेते काढत नाहीत, असा आमच्या जनतेचा प्रश्न आहे. त्यांची पण कारण नाही. त्यामुळे आंबेडकर साहेबांनी माणसं कमवली, जनता कमवली, इस्टेट वगैरे कमवली. नेत्यांचा फक्त भ्रम आहे आणि नेते मंडळींनी केलेला हा भ्रम आहे. माऊली बोला, काय वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही या मतदारसंघात फिरताय किंवा तुमच्या कुठेतरी भागात फिरत असताय तुम्ही, साहेब एवढंच सांगायचं आहे, जे माणूस रंजले गांजले त्यो म्हणे आपुले त्योची सद ओळखावा देव तेथी जाणावा. प्रत्येकाच्या रोमात उतरलंय आणि मी एक पंक्चरवाला आहे. ज्या वक्ताला कुठेतरी गावामध्ये गैबी पिकअप शेड नव्हतं, साहेबांना एकदाच सांगितलं, साहेब नाही आंबेडकर साहेबांना पिकअप शेड नाही, आमची कॉलेजची मुलं जाणारी छत्री घेऊन जाणारी, तिथं छत्र्या वाऱ्यांपर असतात आणि तेवढं पिकअप शेड तेवढं बांधा. साहेबांना सांगितलं काय आणि 2 महिन्यात झालं काय, मग त्याला 2 महिन्यात पिकअप शेड त्यांनी उभा केलं, मग असता असल्याच्यावर केलं का? अशी विकास कामाची गंगा त्याने राधानगरी तालुक्यामध्ये हाताळलेलं आहे. बर, मग आता काय वाटतंय तुम्हाला? 20 तारखेला मतदान, 23 तारखेला निकाल आहे, काय निकाल असेल तुमचा? साहेब हे कुठल्या परिस्थितीत येणार हे ह्यात तीळभर शंका नाही. बर मित्रा, तू काय सांगशील? तू तरुण आहेस, तरुणांची एक फळी वेगळी काम करत असते, तरुणांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात, तरुणांच्या अपेक्षा असतात. काय अपेक्षा आहेत तुझ्या? अपेक्षा आता काय, जेवढ्या अपेक्षा आहेत त्या आमदार साहेब आपल्या पूर्ण करत आहेत. तसा हा भाग आमचा मतदारसंघ आहे, तो दुर्गम वाड्या वस्त्यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाला ट्रॅकवर आणण्याचं काम आमचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केलेलं आहे. आणि आता जर लोकांनी यांना संधी दिली 2024 तर या मतदारसंघाला महाराष्ट्रातील नंबर 1 चा मतदारसंघ करल्याशिवाय आंबेडकर साहेब शांत बसणार. विकासाच्या ट्रॅक एका ट्रॅकवर आणला तुम्ही म्हणला तुमचा मतदारसंघ, पण तो ट्रॅक भ्रष्टाचाराचा आहे म्हणे. नाही, गेली 10 वर्ष हा मतदारसंघात कोणतीही कामं झालेली नाहीत आणि आंबेडकर साहेबांनीच आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत ही कामं केलेली आहेत. त्यामुळे निश्चितपणानं त्यांच्या हातातच
लोकांनी इथं सत्ता द्यावी. मामा, आंबेडकरांकडे जाताना तुम्ही आंबेडकर आमदार होणार म्हणून ठामपणे सांगताय, पण ते भेटत पाहिजे ना लोकांना. हे बघा, आंबेडकर साहेब कोण वसीला आता पुढारी मागे होते. एकामेकाला माझं जर गरीबाचं काम जर असलं तर पुढाऱ्याला घालायचं आणि ते काम करून घ्यायचं. पुढाऱ्याला काम करून घ्यायचं. आता तसं राहिले आले नाही. आंबेडकर साहेब हे सामान्यातला सामान्य माणूस झाला तर त्याच्या खांद्यावर हात टाकून जाणार आहे, अशी व्यक्ती आहे. तर आपण पाहिलं की या कुडुत्री गावातील नागरिकांच्या ज्यावेळी प्रतिक्रिया आपण ऐकल्या की त्यांच्या परिसरामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निधी आणला, विकास केला, कोणताही वशिला न लावता त्यांनी या ठिकाणची जी कामं आहेत अगदी तत्परतेने पूर्ण केली असल्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. KP पाटलांनी फक्त या ठिकाणी नारळ फोडून गेले आहेत, त्यानंतर ते पुन्हा इकडे फिरकलेलेच नाहीत, अशा संतप्त भावना देखील या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. KK न्यूज साठी सद्दाम अली, कुडुत्री. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.